नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंखे। आज आपण रिअल इस्टेटमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतींनी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। रिअल इस्टेटमध्ये फक्त फ्लॅट विकत घेणं किंवा शॉप विकत घेणं किंवा ऑफिस किंवा शेत जमीन आणि इंडस्ट्रीयल एखादी जमीन असंच फक्त विकत घेऊन त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे बघायचं एवढाच फक्त विचार करून पुढे जाण्यात अर्थ नसतो। यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया, वेगवेगळे विषय आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। याच संदर्भात आपण एक एक करून एक एक विषय, एक एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट, एक एक प्रकारची रिअल इस्टेट प्रॉपर्टी आज व्यवस्थित लक्षात घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण फ्लॅट इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही विकत घेत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, शॉप किंवा कमर्शियल ऑफिस जर घेत असाल तर कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, तसंच आपण प्लॉट किंवा ॲग्रिकल्चर जमीन किंवा शेत जमीन जर खरेदी करत असू किंवा एनए जमीन, नॉन ॲग्रिकल्चर जमीन जर खरेदी करत असू तर इन्व्हेस्टमेंट म्हणून काय काय बघायचं, काय काय लक्षात घ्यायचं, कुठले डॉक्युमेंट्स चेक करायचे किंवा कुठला एरिया चेक करायचा, एरियामधले कुठले विषय चेक करणं गरजेचं आहे हे बघणार आहोत। याचबरोबर आपण जमीन विकत घेतली आणि त्याच्यावरती काही कन्स्ट्रक्शन करणार असू किंवा त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणार असू तर तेही आपण लक्षात घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्ही जर फ्लॅट हा इन्व्हेस्टमेंटसाठी विकत घेणार असाल तर कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या याच्यावरती चर्चा करूया।